हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट अशी टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण दुधीचा पराठा बनवणार आहोत। सुरुवातीला इथे आपण कणिक मळून घेऊया। येथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। 2 लाल मिरच्या कुटून घेतल्या आहेत। हे सर्व कुटून घेतलेली मिरची यामध्ये घालून घेते आहे। तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची पण घालून घेऊ शकता। कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे, ते पण घालून घेत आहे। यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेत आहे। थोडी हळद घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेत आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ। पोळीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडी घट्ट कणिक येथे मी मळून घेत आहे। बघू शकता येथे मी कणिक छान मळून घेतली आहे। येथे मी दुधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यावरची साल काढून घेत आहे। दुधीवरची सर्व साल काढून घेतली आहे। आता याला किसून घेऊ। येथे मी दुधी किसून घेतली आहे। त्यामध्ये थोडं मीठ टाकून 5-10 मिनिटांनी त्यामधलं पाणी काढून घेतलं होतं। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात घालून घेत आहे। 3-4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे, ते पण घालून घेत आहे। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद घालून घेत आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक येथे मी जाडसर कुटून घेतलं आहे, ते घालून घेऊ। आता हे सर्व जिन्नस एकत्र छान मिक्स करून घेऊया। हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये मी 4 चमचे बेसन पीठ घालून घेत आहे। बेसन पीठ टाकून हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे। आता पराठा लाटून घेऊ। 10-15 मिनिटं झाली आहेत। बघू शकता पीठ पण छान मुरलं आहे। येथे आपण एकसारख्या 2 पोळ्या एका साइज मध्ये लाटून घेऊ। सुरुवातीला पहिली पोळी लाटून घेत आहे। येथे मी छोटी पोळी लाटून घेतली आहे। आता या साइज मध्ये आपण दुसरी पण पोळी लाटून घेऊया। येथे मी दुसरी पोळी पण लाटून घेतली आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेले पराठ्याचे मिश्रण घालून घेऊ। पोळीवर थोडे पीठ घालून घेत आहे आणि तयार करून घेतलेले हे दुधीचे मिश्रण यावर पसरून देऊ। सर्व बाजूने एकसारखे मिश्रण पसरून घेतले आहे। आता यावर दुसरी पोळी ठेवून देऊ
आणि सर्व बाजूने साईडने याला पॅक करून घेऊया। आता पराठा लाटून घेऊया। पराठा तयार आहे। आता आपण शेकून घेऊ। तवा गरम झालेला आहे। मीडियम गॅस फ्लेमवर पराठा दोन्ही बाजूंना एकसारखा शेकून घेऊया। यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घेऊ शकता। येथे मी तूप लावून घेत आहे। बघू शकता पराठा छान मीडियम गॅस फ्लेमवर एकसारखा दोन्ही बाजूनं शेकून घेतला आहे। छान क्रिस्पी झालेला आहे। आता काढून घेऊया। येथे मी दुसरा पराठा पण लाटून घेतला आहे। आता याला आपण मीडियम गॅस फ्लेमवर शेकून घेऊ। बघू शकता पराठा दोन्ही बाजूने एकसारखा शेकून घेतला आहे। आता याला काढून घेत आहे। बघू शकता दुधीचे पराठे तयार आहेत। खूप छान झालेले आहेत। दुधी आणि कांद्याची पात टाकून बनवलेले पराठे आपले तयार आहेत। खूप छान झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।